राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ कधी संपणार? दिनांक 5 जुलै रोजी सीबीएस इथून सुटलेली नाशिक ते उंबरठाण बसमधील प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली. आपण सुरक्षित आपल्या निवासस्थानी पोहोचावं या आशेने कित्येक प्रवासी राज्य परिवहन महामंडळ बसने प्रवास करतात. पण आज पुन्हा नादुरुस्त बस देऊन प्रवाशांना गळणाऱ्या बसने प्रवास करण्यास भाग पडले. एकीकडे महिला व ज्येष्ठांना 50% प्रवास सवलत देऊन गाजावाजा करायचा आणि प्रवाशांच्या जीवाची पर्वा आणि अवस्था मात्र शून्य करायची. मागील बऱ्याच वर्षापासून सुरगाणा तालुक्यात कित्येक ठिकाणी बस बिघडामुळे मध्येच बंद पडलेली तर कधी गिअर पडत नाही किंवा ब्रेक नीट लागत नाही म्हणून रस्त्याच्या साईडला घालून दिलेली बसमध्ये प्रवाशांना इजा झाल्याच्या बाबीला 2 महिने उलटले नाहीत. अशा अनेक घटना घडत आल्या आहेत. सुरगाणा डेपोत किंवा ड्रायव्हरला विचारलं तर वरतूनच आम्हाला अशा बस देता, त्यात आम्ही काय करू असं त्यांचं उत्तर असतंय. सुरगाण्यातील जनतेच्या नशिबी नेहमी निकामी बिघाड असलेल्या तर काही बसच्या छप्पर आणि खिडक्या तुटलेल्या बसमध्ये बसण्यासाठी असणाऱ्या सीटची दुरावस्था या 5वीला पुजलेल्या बस देतात. सत्ताधारी आणि नेते मंडळी बस प्रवास कधी करत नाहीत म्हणून त्याचं या बाबींकडे लक्ष नसावं. भाडेवाढ करून भाडं तर पूर्ण घेतात, मग आमच्या जीवाशी का खेळतात? महामंडळाचा भोंगळ कारभार कधी थांबणार? सत्ताधारी नेत्यांना जनतेचे हाल दिसतील की ये रे माझ्या मागल्या म्हणीप्रमाणे कानाडोळा करतील हा गहन प्रश्न प्रवाशांना पडत आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास योग्य दुरुस्त बस द्याव्या अशी प्रवासी मागणी करत आहेत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी दौलत भोये, सुरगाणा.